हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज अक्षय तृतीया आहे आणि आज भरपूर काय काय प्लॅन्ड आहे. कारण आमची मंडळाची जी पूजा असते त्याचं 50th इयर आहे हे. आणि पूजेसाठी मी आणि माझे हस्बंड बसणार आहोत. खूप तयारी करायचं आहे, खूप काय काय करायचं आहे. सो स्टे ट्यून. आता मी फटाफट अंघोळ करून घेते, फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते. अंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. वाटत नसेल तरी मी फ्रेश झालेली आहे गाईज. आणि चला आता पटकन. आज पूजेला बसायचं होतं तर म्हटलं की सकाळी उठलीच आहे तर नैवेद्याची तयारी करून घेते. मजेची गोष्ट सांगू, लग्नापासूनच लग्नानंतर हे जे माझं बदललेलं एक मेच्युअर मुलीचा रूप आहे ना, मी जेव्हा पण घरी येते हे माझं रूप जेव्हा ते बघतात ना, म्हणजे असं कामाला लागते उठल्यावर वगैरे वगैरे, माझे मम्मी पप्पा शॉकमध्ये जातात बिचारे. चक्क मी सकाळी उठून देवपूजा करून स्वयंपाकाला लागली. बापरे, मलाच नाही हजम होते. पण आय हॅव चेंज. आय गेस तो चेंज सगळ्या मुलींमध्ये येतो है ना. तर बस आजचा मेन्यू सिम्पल होता, त्यामुळे फटाफट सगळं स्टार्ट केलं करायला. कारण पूजा पण दुपारी होती आणि मला बरंच काय काय तयारी अजून करायची होती, म्हणून हे लवकर करून घेतलं. मी फक्त भात डाळ आणि भाजी करून घेतलेली. मम्मी बाकीचं करणार होती. पुरी, आमरस, खीर, छोलेची भाजी हे सगळं मम्मा बनवणार होती. बटाट्याची आपली येल्लोवाली भाजी रेडी आहे. आपली डाळ, ह्याच्या खाली भाजी, भात रेडी आहे. आता पुरी वगैरे सगळं आपण बनवायचे. खिचडी फॉर द नाश्ता कशी झाली आहे? अप्रतिम. उपवास होता तर साबुदाण्याची खिचडी केली होती. काय बस सगळ्यांनी एन्जॉय केली. तर गाईज, आम्ही आता चाललोय ठाण्याला. कारण का आमच्या मंडळाची जी पूजा आहे त्याच्यामध्ये बरेच कॉम्पिटिशन झाले आहेत, ड्रॉइंगचे आणि बायकांचे आणि अजून म्हणजे महिलांचे स्पर्धा होते. तर पैठणी वगैरेचा खेळ होता. तर आपल्याला सगळे गिफ्ट्स घ्यायचे आहेत. तर आपण ठाण्याला जाऊया आणि सगळे गिफ्ट्स घेऊया. चला चलो. महिलांचे कार्यक्रम झाले होते ना, त्याचीच खरेदी चालू आहे. पैठणी साडी. भाई, एवढी गरमी आहे की मगाशी आम्ही एक उसाचा रस प्यालो आणि आता लिंबू पाणी. खूप सारं सामान घेत आहे आम्ही वाटण्यासाठी लहान पोरांना. हे सगळं झालेलं आहे. आता आपण घरी जाऊया. माझी हालत बघा गाईज. अरे बापरे, लिटरली खूप ऊन आहे गाईज, खूप ऊन आहे. तोंड वगैरे धुवून झालेलं आहे आणि आता मी आंघोळच करणार आहे. कारण केसावरून आंघोळ केली नव्हती. सो मस्त केसावरून आंघोळ करणार, फ्रेश होणार आणि मग रेडी व्हायला घेणार. एक्सक्यूज मी, बायकोला एक मिनटं, रियुनाईट करून तुम्हाला कसं वाटतंय? एक दिवस नाही, एक रात्र बायको माहेरी होती. तुम्हाला काय वाटतंय? काय वाटतंय म्हणजे? कसं वाटत होतं एक रात्र तुमची बायको नव्हती तुमच्यासोबत? तर काय नाही वाटत. माझा आउटफिट हे आहे पूजेसाठी. ही माझी स्टिच टेक नऊवारी आहे जी मी आता नेसणार आहे. सो येस. त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला एक व्रताची माहिती सांगितली आणि
त्यावेळेला आकाशवाणी म्हणाली, हे साधू, तुझी कन्या माझ्या प्रसादाचा अपमान करून आपल्या पती भेटण्याला आली म्हणून तुझ्या कन्येत ठीक आहे ना. आमची कथा वगैरे सगळं झालेलं आहे. आता पूजेची बारी, आय मीन आरती. हे नंदू काका आमच्या मंडळात बरेच वर्षापासून हेच पूजा घालतात. आम्ही लिटरली लहान असल्यापासून त्यांना बघतोय. घरचे गणपती असो, घरची सत्यनारायणची पूजा असो किंवा इकडे मंडळाची, हेच करतात. आता मात्र थोडे एजेड झालेत, पण देवाप्रती तीच भक्ती आहे अजून सेम. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, सत्यनारायण देवा, घाली लोटांगणी वंदिनी चरण डोळ्या कृष्णा कृष्णा हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती सत्यनारायण. निळे पाणी निळे आकाश, निळे पाणी निळे आकाश, हिरवे हिरवे रान, कृतिकाचं नाव घेतो ठेवून सर्वांचा मान. सत्यनारायणाला नमस्कार करते जोडीने, भावेश रावांचं नाव घेते सदा आवडीने. पूजेचा प्रसाद मात्र एक नंबर होता. गुरुजी पण बोलले 100 पैकी 100, कारण हा प्रसाद कोणी इतर नाही बनवत, मंडळातलेच सगळे बनवतात. पण खरंच हे घरी बनवलं ना तर तशी टेस्ट येत नाही. पूजेचा प्रसाद तो वेगळाच, त्या प्रसादामध्ये वेगळाच गोडवा असतो. सत्यनारायण देवता, कुलदेवता, ग्रामदेवता प्रेरणा महागणपती नैवेद्यम समर्पयामि. हा होता माझा कंप्लीट आउटफिट लुक. पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि आता आम्ही नैवेद्य घेऊन आलो आहे. ते आता आम्ही उपवास आमचा सोडणार अँड विल जस्ट चेंज इन टू सम कम्फर्टेबल आउटफिट्स आणि मग परत आपण तिथे जाऊया. ओके, मी माझ्या कम्फर्टेबल आउटफिटमध्ये आलेली आहे अँड आय फील व्हेरी गुड नाव. आणि आता कसं थोडं जागा भेटेल मला जास्त जेवायला, भूक लागली. सो तर चला बघूयाच मेन्यूमध्ये काय काय सुरू कीजिए. जेवून वगैरे चेंज वगैरे करून परत आम्ही इथे आलो. अर्धे पाहुणे येऊन गेले होते, पण असो, जे आपण ठाण्यावरून गिफ्ट्स आणले होते दुपारी त्याचंच आता बक्षीस समारंभ होता. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करून त्यांच्याच हस्ते आपण महिलांना पारितोषिक, लहान मुलांना पारितोषिक हे देणार होतो. 50वे वर्ष आहे म्हणून हे नाही, पण हे दरवर्षी असतं. दरवर्षी एवढाच आनंद आणि जल्लोष असतो आणि तेवढीच धावपळ. दरवर्षी आम्हाला या दिवसाची खूप उत्सुकता असते. 5 दिवसाचे कार्यक्रम, सगळ्यांची भेटीगाठी, सगळेच खूप आतुरतेने वाट बघत असतो. मंडळाचे सोडून गेलेले रहिवासी, जुने रहिवासी सगळ्यांची भेट होते. मात्र कार्यक्रम मात्र 5 दिवसाचा असतो, पण तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी एक अख्खी मोठी टीम असते, एक मंडळ असतो. दिवस रात्र एक करून कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी सगळे कार्यकर्ता असतात. त्यांच्याशिवाय सगळं अधुरं. VIP अपिअरन्स दिलेली आहे नेत्रा आणि ह्या सकटच आम्ही आमचा ब्लॉग पण एंड करतोय. येस, आपण पुढच्या वर्षी परत ह्याच टायमिंगला भेटूया. ओके, बाय.